मंडळी, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी 4 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीत अपेक्षेहून अधिक चांगलं यश मिळाल्यानं महाविकास आघाडीमधील पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे, तर धक्कादायक पराभव झाल्यानं भाजपासह महायुतीमधील नेते हादरून गेले आहेत। अशा परिस्थितीत 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट हे अधिक उत्साहानं सामोरे जाण्यास तयार आहेत। एकत्र राहून लढल्यास लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मोठं यश मिळू शकतं असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत जागांची समीकरणं बदलल्यानं आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण असा प्रश्नही निर्माण झालाय। तसेच लोकसभा निवडणुकीत 13+1 अपक्ष असे 14 खासदार जिंकल्यानं काँग्रेसचा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असण्यावरील दावा पक्का झालाय। मात्र महाविकास आघाडीमधील इतर 2 पक्ष हा दावा सहजासहजी मान्य करण्याची शक्यता फार कमी आहे। सध्या महाविकास आघाडीमधील दुसऱ्या स्थानासाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटामध्ये चुरस आहे। त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागा लढवूनही केवळ 9 जागा जिंकता आल्या आहेत, तर शरद पवार यांच्या पक्षानं अवघ्या 10 जागा लढवून त्यातील 8 जागांवर विजयश्री खेचून आणली आहे। त्यात लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत तडजोडी केल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत। त्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाच अनेक ठिकाणी आमनेसामने येत असल्यानं काही मतदारसंघात ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात जागा वाटपावरून रस्सीखेच आणि वादावादी होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघ असे असतील जिथे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात भांडणं लागण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी। मंडळी, मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत। त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेला दिसत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पारंपरिक आघाडीत शिवसेना गेल्यानं अनेक ठिकाणी एकमेकांचे विरोधक एकाच आघाडीत आल्याचं चित्र निर्माण झालंय। तर 2 वर्षांपासून सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आल्यानं तिथंही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारल्यानं तिथे इच्छुकांची संख्या वाढली आहे। पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक नेतेही माघारी परतण्याच्या तयारीत आहेत। त्यामधूनच स्पर्धा वाढून ठाकरे गट, शरद पवार गटात जागा वाटपावेळी वाद होण्याची शक्यता आहे। ठाकरे गट आणि शरद पवार गटात वादाची ठिणगी पडू शकते। असा पहिला मतदारसंघ म्हणजे भूम परांडा विधानसभा मतदारसंघ। शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे येथील विद्यमान आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांच्यावर 32,902 मतांनी विजय मिळवला होता, तर 2014 मध्ये येथून राष्ट्रवादीचे राहुल मोटे हे विजयी झाले होते। सध्या येथील विद्यमान आमदार विरोधी आघाडीत असल्यानं या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये खेचाखेची होण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघाचे खासदार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना परांडा विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती। या पार्श्वभूमीवर ठाकरे गट अधिक आक्रमकपणे या मतदारसंघावर दावा करू शकतो। मात्र आधी ही जागा जिंकलेली असल्यानं शरद पवार गटाकडून या जागेवरील दावा सहजासहजी सोडला जाईल असं वाटत नाही। ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये वाद होऊ शकतो असा दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे खानापूर। या मतदारसंघातील विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्यानं ही जागा सध्या रिक्त आहे। मात्र अनिल बाबर हे पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानं आता आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा ठाकरे गट आपल्याकडे राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आपल्याकडे खेचून घेणार याबाबत उत्सुकता आहे। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अनिल बाबर यांनी जवळपास 26,000 मतांनी विजय मिळवला होता। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आघाडी मिळाली होती। तसा हा मतदारसंघ काँग्रेस लढवत आलाय। मात्र सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत शरद पवार गटाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे। ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात ज्या तिसऱ्या विधानसभा मतदारसंघावरून खेचाखेची होणार आहे तो मतदारसंघ म्हणजे अहमदनगर शहर मतदारसंघ। या मतदारसंघात सध्या संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत, तसेच ते अजित पवार गटात आहेत।
त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीमधून शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे मागच्या काही निवडणुकांमध्ये येथून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे आलटून पालटून निवडून आलेले आहेत। विद्यमान आमदार संग्राम जगताप हे विरोधी आघाडीत गेल्यानं आता ही जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे पिछाडीवर पडले होते। ही बाब महाविकास आघाडीसाठी चिंता वाढवणारी असेल। महाविकास आघाडीमधील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या जागा वाटपावरून तिढा निर्माण करणारा चौथा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ। मंडई सावंतवाडीमधील विद्यमान आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात गेलेले आहेत। मात्र आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यानं ठाकरे गट यावर सुरुवातीपासूनच दावा करत आहे। तर शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांनी येथून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे। त्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे ठाकरे गटाकडून या मतदारसंघात शैलेश परब यांच्यासह इतर आणखी काही दावेदार आहेत। अशा परिस्थितीत या मतदारसंघावरूनही ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे। मात्र या मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर पडले होते। ही बाब ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही गटांची चिंता वाढवणारी आहे। महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि शरद पवार गटात जागा वाटपावरून वादाची ठिणगी पेटू शकतो असा पाचवा मतदारसंघ म्हणजे सिन्नर। मंडई सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे हे विद्यमान आमदार असून ते सध्या अजित पवार गटात आहेत। तर 2019 मध्ये येथून पराभूत झालेले राजाभाऊ वाजे हे नुकतेच नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत। त्यामुळे सिन्नर मतदारसंघावरही ठाकरे आणि शरद पवार अशा दोन्ही गटांचा दावा आहे। 2014 मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकली होती, तर 2019 मध्ये इथे राष्ट्रवादीचा विजय झाला होता। मात्र हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी येथून मोठी आघाडी घेतली होती। अशा परिस्थितीत ही जागा आपल्याकडे खेचून घेण्यास ठाकरे गट प्रयत्नशील असेल। या 5 मतदारसंघांशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, चोपडा, एरंडोल, वैजापूर, निफाड, कोरेगाव, राधानगरी आदी मतदारसंघांवरूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे। आता या जागांवरील मतभेद सामोपचाराने मिटवून महाविकास आघाडी एकजुटीनं विधानसभा निवडणुकीत सामोरी जाणार की या मतभेदांमुळे मवियाचं नुकसान होणार, याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।